नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, PKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीकरणाचा कहर झालाय। नुसतं बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गुन्हेगारीकरणाचा कहर झालेला आहे। बघा, एवढी भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की लॉ अँड ऑर्डर शून्य, लॉ अँड ऑर्डर कसलीही राहिलेली नाही। रोज खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपहरण, खंडणी सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींना पोलीस प्रशासनाची मदत आहे की काय असं पोलिसांचा धाकच कुठं राहिला नाही असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय। तर बघा, म्हणजे भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या चालली। महाराष्ट्र आणि देश खूप वेगळ्या वळणावरती चाललेला आहे असं एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय। याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय की भयानक असं गुन्हेगारीकरण वाढलंय। महाराष्ट्रासह देशभर रोज खंडणी, खून, मारामाऱ्या, जमिनी बळकावणे आणि ह्या सगळ्या गोष्टींना पोलीस प्रशासनाची मदत असते। पोलिसांचा कसलाही धाक या गोष्टींवरती अजिबात राहिलेला नाही आणि यामुळंच गुन्हेगारीकरण महाराष्ट्रातलं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये फोफवलंय की भयानक असं झालेलं आहे। आता बीडचं जे प्रकरण आपण पाहिलं, बीड मधला जो आका बका बोका हे पाहिलेलं आहे आपण बीड मधलं। आता त्यातच बीड मध्येच पुन्हा एक गुन्हा घडलाय। दोघी मैत्रिणी म्हणजे जिवलग मैत्रिणी आणि या जिवलग मैत्रिणींनी दोघीत मिळून एक बॉयफ्रेंड ठेवला। आता म्हणजे काय भयानक परिस्थिती आहे बघा। म्हणजे काय चाललंय देशामध्ये, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये। पोलीस प्रशासनाचा कसलाही धाक नाही, पोलिसांना कुणीही घाबरत नाही। लोकांना वाटतं की पैसा फेको तमाशा देखो, पोलिसाला पैसे दिलं की पोलीस काहीही करत नाही असा समज लोकांचा आता झालेला आहे। आता पोलिसांनी खरी दुटी करणं गरजेचं आहे। जागरूक होऊन रट्टे देऊन सगळे काढले पाहिजे। पोलिसांमधले देखील जे गुन्हेगार आहेत पोलिस, ह्यांच्यावरती देखील कारवाई करणं सध्या गरजेचं आहे। अशीच वेळ आता आलेली आहे। बघा, असंच प्रकरण जे आहे बीड मधलं, म्हणजे बीडचा गेवराई तालुका आहे। या गेवराई तालुक्यामध्ये होमगार्ड म्हणजे पोलिसांच्या सोबत जी होमगार्ड असते, महिला किंवा पुरुष असतात होमगार्ड, म्हणजे पोलिसांचे जे सहकारी म्हटलं जातं ह्याला होमगार्डला। तर ही एक होमगार्ड महिला, वय वर्ष तिचं बघा 28 आहे, वय वर्ष 28 आहे। आता ही गेवराई तालुक्यातल्या वरकोटे या ठिकाणीची रहिवासी आहे। आता तिचीच एक जवळची मैत्रीण आहे, मैत्रीण जिवलग, एकदम जिवलग मैत्रीण आहे। तिचं नाव वंदावनी फरताळे, वय तिचं पण तिच्या लेवलचंच वय आहे बघा। आता जिला मारलं तिचं नाव अयोध्या। आता त्या दोघी मैत्रिणी एकदम चांगल्या मैत्रिणी, खास मैत्रिणी। आता ह्या दोघीत मिळून एक बॉयफ्रेंड। आता ही गोष्ट त्या दुसऱ्या मैत्रिणीला कळली, जिनं आता खून केला। तिला कळलं की आपला जो बॉयफ्रेंड आहे तो हिचा देखील बॉयफ्रेंड आहे। आता बॉयफ्रेंडची मजा, एक दिवस हिच्याकडे जातोय, एक दिवस तिला भेटतोय, एक दिवस अजून कुठं जातोय। म्हणजे हा नालायक बॉयफ्रेंड देखील ह्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे की 4-4 बायका फिरवणारे हे जे लोक आहेत हे लिंग पिसाड लोक असतात। अशा लोकांवरती देखील कारवाई करणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासनाने ह्याला देखील ताब्यात घेऊन उलटा टांगून सटकून काढला पाहिजे, म्हणजे इतर केसेसमध्ये गुन्ह्यांमध्ये लोक घाबरतील, अन्यथा घाबरत नाहीत। आता हिनं काय केलं बघा, वृंदावनी फरताळेने एकदम थंड डोक्याने हिला कळलं की माझा जो बॉयफ्रेंड आहे तो हिचा पण बॉयफ्रेंड आहे, म्हणजे हिला पण फिरवतो।
कधी तिला येता जाता हिनं पाहिला असेल त्याला गाडीवरती किंवा कुठं भेटताना हॉटेलला लॉजला कुठंतरी बघितलं असेल. आता बघितल्यानंतर हिनं तिला मैत्रिणीला काय सांगितलं नाही, बॉयफ्रेंडला पण काय सांगितलं नाही, तू असा करतो तसा करतो हे काहीही सांगितलेलं नाही. त्यानंतर तिनं आपलं थंड डोकं ठेवलं, डोकं चालवलं भारीपैकी आणि डोकं चालवून तिनं तिची जी मैत्रीण आहे तिला जेवायला घरी बोलवलं. ती म्हणली नक नक तरी तिला जबरदस्तीनं घरी बोलवलं जेवायला, चल आपण जेवण करू. घरी नेलं आणि घरी नेलं बघा तिला, आणि घरी नेऊन तिला अतिशय थंड डोक्याने भावाच्या मदतीनं तिचा खून केला, जीव मारून टाकले तिला. जीव मारले आणि एका बॉक्स मध्ये भरले, म्हणजे आपला असा छोटा बॉक्स असतो तुकडे तुकडे केले आणि बॉक्स मध्ये भरले. आणि ते बॉक्स दोघं तिचा भाव आणि तो आरोपी त्यांनी घेतला बॉक्स आणि तो बॉक्स नेऊन लांब टाकून दिला. आता थोड्याफार ह्या गोष्टीचा कालवा झाला, ही कुठं गेली आहे त्या कुठं गेली घरच्यांनी. मग परत पोलीस कंप्लेंट झाली. पोलीस कंप्लेंट झाल्यावरती आता पोलीस नेहमी आपल्याला माहित आहे पोलीस कधी येतात, सगळा गुन्हा घडला गोष्टी घडल्यावरती पुन्हा साहजिकच पोलीस आले. आता सदर ह्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली, म्हणजे ते बीड जिल्ह्यातलं शिवाजीनगर पोलीस स्टेशन. आता तक्रार दाखल झाल्यावरती पोलिसांनी प्रथम दर्शी बाबा हे काय कसं सुरू आहे काय सुरू आहे हे असं आपलं झाली चौकशी सुरू आहे. त्यानंतर मात्र बघा पोलिसांनी त्या मुलीचं मोबाईल लोकेशन काढलं, ही कुठं होती, तिचा शेवटचा कॉल कुठं बंद झाला, काय झालं हे लोकेशन काढलं. लोकेशन काढल्यानंतर ते निघलं तिच्याच मैत्रिणीच्या घरी. आता मैत्रिणीच्या घरी निघलं म्हणल्यावरती आता ह्याचा तपास बघा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्याकडे होता. आता तिच्याच घरचं लोकेशन निघलं. लोकेशन निघल्यानंतर साहजिकच तिला पोलिसांनी विचारणा केली की तुझी मैत्रीण अशी अशी ही तुझ्या घरी आली होती आणि ती कुठं गेली. आता सुरुवातीला तिनं उडवडवीची उत्तरं दिली की इकडे गेली तिकडे गेली, पाण्याला गेली, माझ्याकडे आलती पण गेली इथनं. परंतु पोलिसांच्या लक्षात आलं की मोबाईलचं लोकेशन जे आहे ते हिच्या घरापाशी संपतंय. मग पोलिसांनी मात्र तिला ताब्यात घेतली आणि 2-4 रट्टे टाकले तिच्या भावाला त्याला की हे सगळे घडाघडा बोलायला लागले, लगेच घडाघडा बोलायला लागले आणि ह्यांनी लगेच सगळी वाच्यता करून टाकली. सगळं सांगितलं की मी असं असं केलंय तसंच केलंय, तिला घरी बोलवलं, तिचा खून केला आणि तिचा मृत्यूदेह नेऊन तिकडं बॉक्समध्ये भरून टाकून दिला. आता हे सगळं झालं. आता हे झाल्यावरती पोलिसांनी सांगितलं कुठं आहे ते मृत्यूदेह शोधून काढला. ह्या दोघांना ताब्यात घेतलं, मृत्यूदेह शोधून काढला, शोधला आणि तो फॉरेन्सिक क्लब म्हणजे तपासणीसाठी पाठवण्यात आला. ह्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, म्हणजे एवढी भयानक परिस्थिती ही महाराष्ट्राची निर्माण झाली. एवढं गुन्हेगारीकरण, गुन्हे एवढे वाढले की भयान असे गुन्हे वाढलेले आहेत आणि या गुन्ह्याला चाप लावणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. कारण की जनता मायबाप सगळे टॅक्स भरते आणि त्या टॅक्स मधून पोलिसांना पगार दिला जातो, परंतु पोलीस हे जनतेचं काम न करता गुन्हेगारांच्या बाजूने काम करतात. असंच आपल्याला अनेक गोष्टींमधून दिसून येतं. म्हणजे गुन्हेगारांवरती वचक राहिलेला नाही, लोकांवरती वचक हा पोलिसांचा राहिलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये जर पोलिसांनी अशी लोकांवरती वचक निर्माण करण्यासारखे जर गोष्टी नाही केल्या तर मात्र पोलिसांच्या हाताबाहेर ही परिस्थिती महाराष्ट्रातली जाऊ शकते, असंच एकंदरीत दिसतंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.